विदर्भातील बुद्धिस्ट बंधू भगिनींनो, मी नेटिविस्ट डी राऊत, अध्यक्ष नेटिव्ह रूल मूवमेंट, स्थापना 1970 आणि नेटिव्ह पीपल्स पार्टी, मूळ भारतीय विचार मंच, मूळ भारतीय हिंदू धर्म विश्वपीठ या नेटिव्ह रूल मूवमेंटमधील अनेक संस्था आणि नेटिव्हिजम आणि नेटिव्ह हिंदुत्व या विचाराचा मी पुरस्कर्ता आहे. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे हिंदूच्या व्याख्येत बौद्ध, जैन आणि शीख येतात आणि गैर ब्राह्मणेतर सर्व हिंदू मूळ भारतीय हिंदू धर्मीय यात येतात. तेव्हा जे बुद्धिस्ट झालेले आहेत, विशेषतः बुद्धिस्टांची संख्या विदर्भात सगळ्यात जास्त आहे, त्या बुद्धिस्ट बंधू भगिनींनी आपली बुद्धिस्ट राजकीय चळवळ मजबूत केली पाहिजे असे आमचे मत आहे. त्यासाठी विदर्भवादी बुद्धिस्ट पक्ष, विदर्भवादी बुद्धिस्ट पार्टी ही त्यांनी स्थापन करावी आणि विदर्भाच्या 11 जिल्ह्यातून कमीत कमी 4 ते 5 खासदार आणि 40 ते 50 आमदार ते निवडून आणू शकतात इतरांच्या मदतीने, अशी आम्हाला खात्री आहे. या चळवळीला आमचा आशीर्वाद आहे. विदर्भवादी बुद्धिस्ट पार्टी या पक्षाला आमचं समर्थन राहील. त्या पक्षाच्या समर्थनाने बुद्धिस्ट लोक आपला महाबोधी विहार, बुद्ध विहार, महाबोधी विहार याचं मुक्ती आंदोलन करून ते विदेशी युरेशियन वैदिक ब्राह्मण धर्मी लोक, ब्राह्मण पंडित पुजारी यांच्यापासून ते आपला महाबोधी विहार मुक्त करू शकतील आणि हिंदूसुद्धा त्यांना सहर्ष संमती देतील अशी मला निश्चितच आशा वाटते. कारण हिंदू धर्म आणि विदेशी युरेशियन वैदिक ब्राह्मण धर्म हे वेगवेगळे आहेत. ब्राह्मण धर्मीय केवळ 3% आहेत, तर मूळ भारतीय हिंदू धर्माचे लोक, मग ते ख्रिस्ती धर्मात असो, मुस्लिम धर्मांतरित असो किंवा मूळ भारतीय हिंदू धर्माचेच जे पंथ आहेत, बौद्ध पंथ आहे, शीख पंथ आहे, जैन पंथ आहे, या सगळ्यात जे काही आहेत ते सगळे पूर्वाश्रमीचे हिंदूच आहेत आणि नेटिव्ह आहेत. नेटिव्ह म्हणजेच हिंदू असा त्याचा अर्थ आपण घेतला पाहिजे. आणि ही चळवळ आपण विदर्भात जर विदर्भवादी बुद्धिस्ट पार्टी स्थापन करून आपण तिथे सत्ता मिळवली तर आपणाला विदर्भ त्या माध्यमातून बिहारमधलं महाबोधी विहार हे सुद्धा आपल्याला ब्राह्मणापासून मुक्त करता येईल. एवढे बोलून मी माझे विचार इथंच थांबवतो. जय हिंद, जय नेटिव्ह.